सध्या राष्ट्रवादीमध्ये विविध घडामोडी घडतात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. तटकरे आणि पटेल दोघेही भेटले. शरद पवारांची माहिती. भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांनी व्यथा मांडल्या. सूत्रांची माहिती. यावेळी बोलताना दोन्ही पक्ष वेगळे असं मत पवारांनी मांडल्याची सूत्रांची माहिती. पार्थ पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. काल रात्री वर्षा निवासस्थानी भेट झाल्याची सूत्रांची माहिती. पार्थ पवार फडणवीसांच्या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात. पार्थ पवारांनी राजकीय आणि प्रशासकीय विषयांवर चर्चा केली. आम्ही मित्रपक्ष, ते येऊन भेटणं मोठी बातमी नाही. पार्थ पवारांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. पुढील काही महिन्यात मंत्रिपद बदलण्याच्या चर्चा. मंत्री आदिती तटकरेंचं पद सुनील शेळकेंना दिलं जाऊ शकतं. रोहित पवारांचं वक्तव्य. अजितदादांच्या सर्वाधिक छळ रोहित पवारांनी केला. बारामती आपल्या नावानं ओळखली जावी यासाठी रोहित पवारांचा खोटारडेपणा सुरू. उमेश पाटलांची टीका. राजकारण समाजकारणाचं आकलन उमेश पाटलांकडे दिसत नाही. अशा व्यक्तींना उत्तर देणं म्हणजे स्वतःची राजकीय उंची कमी करणं. रोहित पवारांचा उमेश पाटलांवरती पलटवार. मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आणि राष्ट्रवादीत बदल करण्याचे अधिकार सुनेत्रा पवारांकडे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं रोहित पवारांना उत्तर. अजितदादांच्या राष्ट्रवादीत उद्रेक होणार. मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीत फूट पडण्याचं चिन्ह. तुटलेलं मन एक होणार नाहीत. शिरसाटांकडून स्पष्ट. आनंद परांजपेंनी सिल्व्हर घेतली शरद पवार यांची भेट. शिवसेना प्रवेशानंतर परांजपेंनी घेतली पवारांची भेट. पवारांची सदिच्छा भेट घेतल्याची आनंद परांजपेंची माहिती. आता बघूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या. स्थिती सुधारली नाही तर सगळं संपेल. ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा. कोरोना युद्ध आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारत पुन्हा गरिबी ढकलला जाणार. नेदरलँड दौऱ्यामध्ये मोदींकडून चिंता व्यक्त. आपल्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा उपलब्ध. राज्यात कुठलंही ऊर्जा संकट नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस रस्तेमार्गे पुण्याला. फडणवीसांच्या ताफ्यात 6 गाड्या तर दुसरीकडे कार्यकर्त्यांकडून मोदींच्या आवाहनाला हडताळ. फडणवीसांच्या स्वागतासाठी भाजपचं पुण्यात बॅनरबाजीतून शक्ती प्रदर्शन. देशात पेट्रोलचे दर 120 ते 130 वर जातील. डॉलर 100 रुपयांवर गेला तर लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होईल. आमदार जयंत पाटील यांच्याकडून भीती व्यक्त. पुण्यात फडणवीसांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण यासह विविध विषयांवरती जे आहेत ते कार्यक्रम पार पडलेला आहे. इतर 2 प्रकल्पांचं उद्घाटन झालंय. पुणे महानगरपालिकेच्या बाणेर परिसरातल्या देशातील पहिल्या PPP या तत्वावरील कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन फडणवीसांनी केलं. नागपुरात नितीन गडकरींच्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ झालाय. गडकरींच्या भाषणावेळी घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्याला बाहेर काढलं. गोसेखुर्द प्रकल्पा बाधिताकडून घोषणाबाजी करण्यात आल्याची माहिती. महाराष्ट्रामध्ये सर्वे केला तर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंना जास्त पसंती मिळेल. आमदार बच्चू कडूंचं विधान. शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी जनतेकडून साकडं घालू. कडूंचं वक्तव्य. कोणता शेतकरी नेता सत्ता पक्षात जातोय याची काळजी करू नका. स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरा. नाव न घेता राजू शेट्टींची बच्चू कडू यांच्यावर टीका. नोकरी दिली आहे तर मालकाचं गुणगान करणं अनिवार्य आहे. भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांची बच्चू कडूंवर टीका. दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी. चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारकडून नियंत्रण. 99.9% शुद्ध चांदीच्या आयातीवर बंदी. तात्काळ निर्णय लागू. केंद्राची घोषणा. राजधानीमध्ये सीएनजीच्या दरामध्ये 1 रुपयांची वाढ. दिल्लीमध्ये सीएनजीचे नवे दर आता 80 रुपये 9 पैसे प्रति किलो. तर 15 तारखेच्या सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ झाली. नाशिकच्या TCSच्या प्रकरणातील पहिल्या गुन्ह्यातील दोषारोपपत्र अंतिम टप्प्यात. 2 दिवसात 900 पानांचं पहिलं दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता. 9 गुन्ह्यांपैकी उर्वरित 8 गुन्ह्यांचा तपासही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती. सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा केंद्रीय कॅबिनेटला निर्णयाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी. या निर्णयानंतर सरन्यायाधीशांसह ही न्यायाधीशांची एकूण संख्या 38 वर जाणार. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची माहिती.
नीट पेपर फुटीचे धागे दोरे आता नांदेडपर्यंत. विद्युतनगर भागातील एका कुटुंबाची सीबीआयकडून 8 तास कसून चौकशी. मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप. नीट घोटाळ्याचा मास्टरमाइंड पीव्ही कुलकर्णींच्या बीडमधील टोलेजंगा इमारतीचा प्लान समोर. पीव्ही कुलकर्णींनी नीट घोटाळ्यातील पैसा बांधकाम क्षेत्रात गुंतवल्याची शक्यता. स्थानिकांकडून चौकशीची मागणी. नीट पेपर फुटी प्रकरणातील दुसरी मुख्य आरोपी मनीषा मांढरे हिला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टाचा निर्णय. तर मनीषा मांढरेवरती मॉडर्न महाविद्यालयाकडून शिस्तभंगाची कारवाई. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये आरोपी शुभम खैरनारचा बँक पासबुकसह लॅपटॉप, मोबाईल, कागदपत्र जप्त. प्रश्नपत्रिका मोठ्या रकमेत विकल्याचा संशयातून तपास सुरू. तर शुभमच्या अटकेनंतर नाशिकमधील अनेक मोठे सीबीआयच्या रडारवर. काही प्रतिष्ठित क्लासेसचीही चौकशी होणार असल्याची माहिती. एनटीएच्या भोंगळ कारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात. नीट पेपर फुटीवरून अमित ठाकरेंची ट्विट करत एनटीएवर टीका. शिक्षण माफियाच्या मुसक्या आवळेपर्यंत शांत बसणार नाही. अमित ठाकरेंची प्रतिक्रिया.